प्रोटीन पावडरचे डब्बे न खाता बॉडी बनवू शकते का? बनवू शकते, पण त्यासाठी तुम्हाला आहार तसा घ्यावा लागेल. जर तुम्हाला बॉडी बनवायची आहे तर प्रोटीन नावाचा घटक तुमच्या आहारामध्ये पाहिजे. मग तो तुम्ही डब्यामार्फत घ्या, नाही तर तुमच्या आहारामध्ये घ्या. आहारामध्ये म्हणजे तुम्ही जे 3 टाइम जेवण करता त्या जेवणामध्ये तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार घ्यावा लागेल. त्यामध्ये डाळी आल्या सगळ्या प्रकारच्या, मूग डाळ, चना डाळ किंवा बेसन पिठाचे धिरडे असे प्रकारचे बनवून खावं लागतील तुम्हाला. आणि दूध, दही, पनीर, सोया चंक्स म्हणजे शाकाहाराचं सांगतो मी, कारण की नॉनव्हेज वाल्यासाठी मी काही माहिती सांगू शकत नाही. नॉनव्हेजची मला बिलकुल माहिती नाही. त्या नॉनव्हेजमध्ये किती ग्राम प्रोटीन असतं त्याच्याबद्दल मी माहिती सांगू शकत नाही. मला माहिती आहे नॉनव्हेजवाल्याला राग येईल, पण मी त्याच्याबद्दल माहिती सांगू शकत नाही, कारण की मी शाकाहारी आणि शाकाहाराचीच माहिती घेतली मी. त्याच्याबद्दलच मी माहिती सांगतोय. तुम्हाला डाळी तर खावं लागतं, डेली डाळ खावं लागतं कोणत्या ना कोणत्या प्रकारची. आणि दूध, दही, पनीर हे 3 वस्तू तर तुम्हाला दररोज घ्यावं लागतात. मग तुम्हाला कटाळा आला तर आला त्याचा. दही तर दुपारच्या जेवणामध्ये ठेवायलाच लागेल. वाटेभर खा, वाढत वाढत ग्लासभर दही खा. मग ग्लासभर दही म्हणजे 10 ग्राम प्रोटीन तुमच्या बॉडीला भेटलं पाहिजे दह्यामार्फत. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अर्धा लिटर दूध घ्या, त्याच्यातून तुम्हाला 15 ग्राम प्रोटीन भेटणार आहे. पनीरची जी भाजी तुम्ही खाल्ली तर त्याच्यातून तुम्हाला 20 ग्राम प्रोटीन भेटणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रोटीन इंटेक दूध, दही, पनीर आणि डाळीमधून पण वाढवावं लागेल. तर 100 ग्राम प्रोटीन तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या बॉडीला. तुम्ही जर आता नॉर्मली वजन लोकांचं किती असतं, 60 किलो 70 किलो, तर त्यानुसार 100 ते 120 ग्राम प्रोटीन तुमच्या बॉडीला द्यावं लागेल. तेव्हा तुमची बॉडी बनल. आणि आहारामध्ये केळी, फळांचा पण समावेश ठेवा. बरेच लोक काय करतात, निव्वळ प्रोटीन 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 नाही, तुमच्या बॉडीला फायबर, कार्बोहायड्रेट, गुड फॅट ह्याची पण गरज आहे. बॅलेन्स डाईट ठेवा, बॅलेन्स. असं नाही की नुसते प्रोटीनच घेतलं. प्रोटीन पण जेव्हा पसतं तेव्हा बाकीचे मायक्रो न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीरामध्ये पाहिजेत. तुपाची पण गरज आहे. बरेचसे लोक तूप खात नाहीत. मी म्हणतो तुपासाठी तुम्ही म्हैसच घ्या, कारण की बाहेरून मार्केटमधलं तूप किंवा गावातलं तूप लोक कसे विकतात, ते तूप खरं आहे की डुप्लिकेट आहे. त्यापेक्षा ज्याला तूप खायचं त्यांनी का नाही म्हैसच घ्यायला पाहिजे किंवा गाय घ्यायला पाहिजे, गावरान गाय.